हॅलो, वेलकम टू आवर चॅनल प्राजक्ष व्लॉग्स. तर आजच्या व्लॉगमध्ये मी काय तुम्हाला फाउंडेशनच्या रिलेटेड माहिती सांगणार नाही आहे. एक जेन्युइन फीडबॅक सांगायचा आहे मला की एका प्रोडक्टचा, तो म्हणजे फॉरएवर 52चं फाउंडेशन. खरं सांगते, मला ते खूप आवडलं आहे. तर मला सूट होणारं जे आहे, मला जे आता सध्या रिसेंट आवडलं आहे ते म्हणजे फॉरएवर 2चं फाउंडेशन. त्याच्यामधला जो शेड मी चूज केलेला आहे तो व्हाईट पीच आहे. तर तुम्ही तुमच्या स्किन टोनला कुठला सूट होतोय तो तुम्ही तो सिलेक्ट करून घ्या आणि यूज करून बघा नक्की. मार्केटमध्ये तर भरपूर सारे आपल्याला कंपॅरेटिव्हली फाउंडेशन्स भेटेल, भरपूर ब्रँड्सचे, भरपूर कंपनीजचे आपल्याला फाउंडेशन भेटतील. बट त्यातून आपल्याला कुठला सूट होतो, कुठला जास्त फिनिशिंग देतं, कुठला स्किनला जास्त ग्लो करतो, कुठला एकदम मॉइश्चराइज ठेवतो, त्याच्यातून आपल्याला सिलेक्ट करायला खूप कन्फ्युजन होतं, राईट. तर त्याच्यामधून मला आधी मी मामाअर्थचं यूज करायचे, बट ते यूज केल्यानंतर ना थोडीशी माझी स्किन ड्राय वाटत होती ते लावल्यानंतर ना. बट आता मी रिसेंटली फॉरएवर 52चं फाउंडेशन ऑर्डर केलं, ते लावून बघितलं, खूप छान आहे. म्हणजे लिटरली म्हणजे ते फाउंडेशन माझी स्किन ड्राय करत नाही, पॅची स्किन दिसत नाही आहे माझ्या इथे, असे पॅच दिसत नाही ते लावल्यानंतर. कारण की मोस्ट ऑफ दी फाउंडेशनमध्ये जे असतात ते लावल्यावरती खूप पॅची वाटतं. तर रेग्युलर फंक्शनला कुठे जायचं असेल, काहीतरी क्रीम वगैरे लावतो, तर हे सेम क्रीम बेस सारखंच आहे, एकदम स्मूथ, सॉफ्ट अँड मॉइश्चराइज. हे बघा मी इथे घेतलं आहे, म्हणजे मला तरी खूप, आणि असं नाही का स्किन फाटत नाही, दिसतात ना असे आपल्या स्किनवर डॅप, तर ते पण नाही दिसत. ॲक्च्युली मी ते तुम्हाला टाकून दाखवते बघा, तुम्हाला डिफरन्स लगेच दिसून येईल दोन्ही हातांमध्ये. माझे दोन्ही हात चेक करा, कुठला जास्त ग्लो करतोय. सी द डिफरन्स. दिस इज फाउंडेशनवाला. खूप मस्त आहे ना, एकदम भारी फिनिश देते आणि एकदम ग्लॉसी अँड एकदम ल्युमिनियस फिनिश देते. खरं जेन्युइन फीडबॅक सांगितलं, तुम्हाला डिफरन्स दिसून येत असेल. येस. सो मला खूप आवडलं. स्मेल पण मस्त आहे, केमिकलवाला स्मेल नाही, एकदम सेंटेड स्मेल आहे. आणि ह्याचं पॅकिंग पण छान आहे एकदम. हे असं ट्यूब मस्त आहे ॲक्च्युली, काचेच्या बॉटलपेक्षा हे असं ट्यूबवाला मस्त आहे, कॅरी करायला इझी आहे. कुठे लांब जायचं असेल तर फुटायचं टेन्शन नाही, काही नाही. जेन्युइनली तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावीशी वाटली, सो मी ती शेअर केली. आणि तसं तर ही पण छान आहे, गार्नियरची बीबी क्रीम, बट मला ही जास्त आवडली आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे शेड्स आहेत. तुम्ही तुमच्या स्किन टोनला कुठला सूट होतोय कुठला नाही ते तिथे खाली त्यांनी जे मी ॲक्च्युली इंस्टाग्रामवर ॲड बघितलेली, मग त्याच्यावरती मला जो सूट होणारा शेड तो मी सिलेक्ट केला. मला तरी व्हाईट पीच सूट होतो, सो मी व्हाईट पीच घेतलेला आहे. आणि छान आहे, कुठल्या फंक्शनला वगैरे जायचं असेल तर बघा ना डिफरन्स किती छान, मला तर खूप आवडलं. तुम्हाला कुठल्या फंक्शनला वगैरे जायचं असेल तर हे तुम्ही यूज करू शकता. पण मला असंच ॲड बघितली मी इंस्टाग्रामवरती, मला ते खूप आवडलं, म्हणजे असं घेण्याची इच्छा झाली. त्याच्यामध्ये शेड्स भरपूर आहेत फॉरएवर 52च्या ह्याच्यामध्ये. गरजच नाही आपल्याला आपल्या फाउंडेशनच्या आधी आपण सनस्क्रीन लावतो किंवा मॉइश्चरायझर लावतो. मला तरी गरज नाही पडली, मी लावून बघितलं थोडं, ॲक्च्युली काही गरज नाही वाटली. पण जसं की मी मॉइश्चरायझर लावलं असं फील येत होता ॲक्च्युली. आणि ज्याची ड्राय स्किन आहे त्याने तर हे नक्की यूज करावं, कारण की ड्राय स्किनसाठी पण खूप छान आहे. ॲक्च्युली हे ऑल स्किन टाईपसाठी आहे, त्यांनी तसं ॲडमध्ये सांगितलेलं आहे. बट मी ह्याच्यामध्ये शेड्स पण भरपूर आहेत. इंडियन स्किन टोनसाठी पण सूट होणारी ही फॉरएवर 52चं फाउंडेशन आहे. मी ह्याच्यामधला हा शेड घेतला आहे, व्हाईट पीच म्हणून, SNS 104. तर मला खूप छान वाटलं ॲक्च्युली हे यूज करून. तर तुम्ही नक्की ट्राय करा. फाउंडेशन आहे ते नॅचरल ल्युमिनियस फिनिशिंग देत आहे, खूप छान आहे. सो हे प्रोडक्ट तुम्हाला भेटेल 700मध्ये, जास्त काही प्राईस नाही आहे, आपण ॲफोर्डेबल आहे. 700च्या रेंजपर्यंत तुम्हाला हे फॉरएवर 52चं फाउंडेशन भेटून जाईल. खूप छान आहे, वापरून बघा. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला काय फाउंडेशनची पूर्ण माहिती सांगितलेली नाही, भरपूर सारे मार्केटमध्ये आहेत, बट मी सगळं काही तुमच्यासोबत ऑलरेडी खूप जास्ती व्हिडिओज यूट्यूबला पण आहेत आणि ऑनलाईन आणि सोशल मीडियावरती भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. बट मला जे काही वाटलं मनापासून हे फॉरएवर 52चं मी ते तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हाला अजून काही माझ्याविषयी किंवा माझ्या रुटीनमध्ये किंवा तुम्हाला अजून कशाची माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेल. सो भेटू नेक्स्ट व्लॉगला. बाय.